जय जिजाऊ. बिंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करत आहे. वेगळा विषय आहे, आपल्या जीवनातला आहे, लहानपणचा आहे, बालपणातला आहे, बालिशपणातला आहे. आता या बालिशपणावरतीच मी बोलणार आहे. बालिशपणा आपण वयाने जरी मोठं झालो तरी सुद्धा आपल्यामध्ये हा बालिशपणा असतो. अगदी लहान वयापासून म्हाताऱ्या वयापर्यंत हा बालिशपणा जो असतो तो आपण टिकून ठेवलेला असतो आणि जगत असतो. आपल्या लक्षात नसतं, परंतु आपण तो दररोज सुद्धा अनुभवत असतो. आपण लहानपण हे अनुभवत असतो, जगत असतो. वय दिसत असतं मोठं वय, मोठ्या वयाप्रमाणे आपलं वागणं, बोलणं, उठणं, बसणं, निर्णय घेणं सगळं काही आपलं वयामानानुसार चाललेलं असतं. परंतु जे लहानपण आहे, जे आपण बालिशपणा जो आपल्यातला असतो ना, तो जिवंत असतो आणि तो आपल्या सतत सोबत असतो. काही वेळेला आपण बघा खूप लहान होतो आणि लहान मुलांसारखं होऊन जातो आणि त्यामध्ये असं वेगळेपण अनुभवतो आणि हे वेगळेपण आपल्याला नवचैतन्य देत असतं, नवी ऊर्जा देत असतं आणि एका नव्या दिशेने आपल्याला घेऊन जात असतं. कुतूहल असतं, जिज्ञासा असते, काहीतरी आपल्याला सतत जाणून घेण्याची इच्छा होत असते. बघा, कुठलाही छोटा प्रसंग असो, एखादा आपल्याला कुठला लेसन मिळू दे किंवा एखादा आपल्याला कुठलीही गोष्ट अशी दुःखद होऊ दे, सुखद होऊ दे, कुठल्याही गोष्टी घडू देत आपल्या आयुष्यामध्ये, तर त्यामध्ये आपलं लहानपण डोकावत असतं आणि आपण लहान बनून जातो आणि लहान होऊन आपण त्याकडे बघतो सुद्धा. ती नजर आपली आपोआप त्या लहानपणाकडे जाते. लक्षात येत नाही मध्ये की आपण हा बदल कधी अनुभवतो, कळत सुद्धा नाही. परंतु त्या गोष्टी आपण एक असं चिवडून चिवडून घेतो की एखादा प्रश्न सुटत नसेल, जटिल असेल किंवा फार त्रासदायक होत असेल, डोक्याला अगदी मुंग्या येत असतील काही, तर त्यावेळेला ते एक लहानपणची जी जिज्ञासा असते की नाही, जे वय आपण लहानपणी एखादा गोष्ट जी आपण अगदी त्याची तोडफोड करून बघायचो, जिज्ञासा असायची, आपल्याला जाणून घ्यायचंय काय आहे याच्यामध्ये, याच्या आतमध्ये काय आहे, याच्या आतमध्ये काय आहे. तसंच एक आपण ज्या आपले प्रश्न आपण सोडवतो, आपल्या समस्या सोडवतो मोठेपणी, जे आपल्याला निर्णय घ्यायचे असतात त्या खूप जटिल असतात, किचकट असतात, वेळ खाऊ असतात आणि नकोशा असतात. कोणाला आवडतं त्यामध्ये डोकं फोड करायला. मग त्यावेळेला आपण लहानपण आपल्यासाठी धावून येतं आणि हे बालपण जे आहे ना, हा बालिशपणा आहे ना, तो आपले मोठे मोठे प्रश्न सहज सोडून घेऊन जात असतो. कळत नाही आपल्याला कधी हे आपलं बालिश मन आपल्याला मार्गस्थ करून गेलेले. कसं लहानपण असतं की कुठलीही गोष्ट अशी जी अशी मनाला अशी खदखदते की कधी हे याच्यातनं बाहेर पडू, कधी याच्यावर सोल्युशन काढू, कधी याचा निकाल लावू. तशी एक तो आतून जी एनर्जी असते ती आपल्याला पुढे लोटत असते. तर ही बालपणामध्ये आपण अनुभवलेली असते. बघा, आपण सायकल शिकतो, सायकल शिकताना कसं आपण नळीवरती, नंतर पॅन्डल मारतो, नंतर कसंही सीटवरती, कसंही करून ती सायकल शिकतो आपण. तर ती आपल्याला ती व्यवस्थित चालवायला येईल याकडे आपण ती मेहनत घेत असतो आणि त्याच्यावरतीच फोकस करत असतो. तसंच आपल्या बालिशपणा हा जो असतो, हा बालिशपणा आपल्याला फार वेळेला असा वेळप्रसंगी धावून येतो आणि मदत करत असतो. म्हातारा माणूस बघा, बालिश होऊन जातं. आता त्याला काही वेळेला शारीरिक आजार असतात, मानसिक त्रास असतो, परतवे कुठल्या गोष्टी होत नसतात. त्यावेळेला तो जास्तीत जास्त बालिशपणामध्ये जातो. लहान मुलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना त्याच्या डोळ्यामध्ये पहा, त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या डोळ्याकडे पहा, त्याच्यामध्ये तो त्याचं बालपण शोधतो, त्याचा बालिशपणा तो तिथं अनुभवतो. त्याच्या गालांवरनं बोटं फिरवताना, चेहऱ्याकडे बघताना तो ज्या मायेने बघतो, ज्या प्रेमाने बघतो, तर त्यामध्ये तो त्याचं बालपण जगतो आणि तो अनुभव, तो बालिशपणातला जो सुखद संवेदनशील अनुभव आहे तो उपभोगत असतो, पाहत असतो आणि जगत असतो. आपलंही तसंच असतं. आपणही लहान होतो, काही वेळेला संकट काळामध्ये ग्रासतो चारी बाजूने, त्यावेळेला नकळत असं बालिश होऊन जातो आपण. आपल्या गालावरती हात ठेवून आपण विचारांमध्ये गुंग होतो आणि एक ती जी आंतरिक ऊर्जा असते, तर ती आंतरिक ऊर्जा आपल्याला त्या विचारांमध्ये घेऊन जाते आणि त्या बालपणामध्ये घेऊन जाते आणि ती बालपणाची शक्ती आपल्यामध्ये कायम असते वास्तव्याला. ती अशी प्रत्येक वेळेला आपल्यासाठी त्या ठिकाणी ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला ती हजर असते. कधी धडपडलो, कितीही काय झालं की पटकन आपण उठतो आणि धावतो, चालतो, पळतो, सगळ्या काही गोष्टी करत असतो. तसं आयुष्याला पुढे नेण्यामध्ये हा बालिशपणा फार उपयोगी ठरत असतो आणि ही निसर्गाची देणगी आहे, ही प्रत्येकाला दिलेली देणगी. प्रत्येकामध्येच हे बालिश मन असतं, बालिश हळवं मन असतं. तर हे बालिश मन प्रत्येकालाच मार्गस्थ करत असतं.
आता हे बालिश प्रेम पण कसं असतं बघा. बालिश प्रेम हे कधीही कुठल्याही अपेक्षेविना असतं. त्याला काही अपेक्षा नसते. त्याला सतत मदत करण्याची ऊर्जा असते. ते सतत मदतीला येत असतात. आता शाळेतली छोटी मुलं बघा, शाळेतल्या छोट्या मुलांना एकमेकांना मदत करत असतात ते. कुणाला वही पाहिजेले, कुणाला खोडरबर पाहिजेले, कुणाला पुस्तक पाहिजे, कुणाला काय खाऊ घालायचंय, स्वतःचा डबा देतात खायला. काय जे मागेल ते आपले एकमेकांना देत असतात. दुसऱ्याकडनं घेतही असतात. दुसऱ्यांनी नाही दिलं तर त्याच्याकडनं हक्काने ओढूनही घेत असतात. तर हा सगळा बालिशपणाचा खेळ असतो आणि हा बालिशपणा काय साधतो यातून, की एकमेकांना मदत करणं आणि एकमेकांकडनं मदत घेणं सुद्धा, देणं सुद्धा आणि घेणं सुद्धा, या दोन्ही गोष्टी साधत असतात हा बालिशपणा. हा बालिशपणा फार पुढं एनर्जी आपल्याला टिकून ठेवण्याला मदत करत असतो. तर कधीही आपल्याला कुठली गोष्ट अशी संकट काळामध्ये ग्रासली आणि नकोशी झाली तर त्यावेळेला आपण बालिश व्हायचं, हक्काने व्हायचं, अधिकाराने व्हायचं, आपल्यातला तो बाहेर काढायचा बालिशपणा आणि विचारायचे स्वतःला प्रश्न विचारायचे, स्वतःच मिश्किलपणे हसायचं, स्वतःच त्या जगामध्ये जायचं आणि स्वतःलाच ऑब्झर्व करायचं की कसं सोडू आता हे प्रश्न, कसे सोडू आता, ही परिस्थिती अशी झालेली कशी फेस करू, समोरच्याला उत्तर काय देऊ, किंवा मला काही वेदना होत आहे, मला काही त्रास होत आहे, त्याच्यावरती मी काय असं करू की जेणेकरून मला परत मार्गस्थ होता येईल, जेणेकरून मला या चक्रव्यूहातून बाहेर पडता येईल. तर हे स्वतःमध्ये शोधलं ना तर आपल्याला सापडतं आणि मग हे लहानपण आहे ना, हे लहानपण आपल्याला त्या गोष्टींमध्ये पुन्हा घेऊन जातं आणि त्या गोष्टी अशा जशा आपण चिवडून त्या काढतो त्याच्यातनं सोल्युशन एकदा, तसं ही बालिश मन आपल्याला त्या गोष्टी मधनं बाहेर काढत असतं. ही खूप मोठं टॉनिक आहे आपल्याला विदाऊट डॉक्टरचं. आपणच स्वतः डॉक्टर आहोत आणि आपणच त्यावरती उपाय करत असतो. हे बालिश मन आहे, हे बालिशपण जे सांभाळायचंय ती जबाबदारी ही आपली आहे. ते कोणी सांभाळायला येत नाही. तिथं कोणी आपल्याला ते कसं बाहेर काढायला सांगायला कोणी येत नाही किंवा कोणी दुसरंही ते कोणी बाहेर काढू शकत नाही. ते आपल्यामध्येच असतं. आपल्यालाच काढायचं असतं आणि या बालिश मनावरती विश्वास पण आपण ठेवायचा. आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे. आपण जसे इतर प्रश्न सोडवतो, इतर काही मार्गदर्शन करतो, काही अभ्यास करतो, काही रेफरन्स घेतो आणि त्याद्वारे आपण आपण आपले जटिल प्रश्न सोडवत असतो, वेगवेगळे अनुभव घेत असतो. तर तसा विश्वास हा आपल्या स्वतःच्या बालिश मनावर पण असला पाहिजे. हे बालिश मन खूप ताकदीचं असतं. वाटतं तितकं हलक्यामध्ये घेऊन नाही चालत, की काय लहान मुलासारखं काय विचार करायचा आहे, काय लहान मुलासारखं उड्या मारतोय, काय लहान मुलासारखं पळतोय, काय लहान मुलासारखं खेळ करून हसतोय, काय लहान मुलासारखं ते सांडतोय, जेवणाच्या ताटातलं खाताना सांडतोय, लहान मुलासारखं काय हे करायचं, लहान मुलासारखं का ते करायचं. पण कधी कधी हे लहान मुलासारखं सुद्धा आपण करायचं असतं. हे लहान मुलं आपल्यामध्ये असतं, त्याला आपण सतत जिवंत ठेवायचं असतं आणि सतत ते त्याला आपण पाहिजे त्या परिस्थितीमध्ये त्याच्यातलं ते लहानपण आपण अनुभवायचं असतं आणि ते आपल्याला कुठल्याही गोष्टीतून, संकट काळातून, अडीअडचणीतून आपल्याला मार्गस्थ ठेवायचं मोठं काम हे बालिश मन करत असतं. बालिश म्हणजे लहान लहान, तर त्या लहानपणातच खूप मोठेपणा बनण्याची शक्ती असते आणि माणूस म्हातारं जरी झालं, वयस्कर जरी झालं किंवा खूप अगदी जाणवायला लागलं आपल्याला की आपलं खूप वय झालेलं आहे, तर त्यावेळेला नक्की बालिश व्हायचं आणि स्वतःला समजायचं की मी लहान सुद्धा आहे आणि मोठा सुद्धा आहे. तर या लहानपणामधली जी ताकद आहे ती आपल्याला मोठेपणी शेवटपर्यंत येत असते उपयोगाला. या बालिशपणाकडे दुर्लक्ष नाही करायचं. खूप सुंदर मन असतं, संवेदनशील मन असतं, कुठल्याही अपेक्षेविरहित असतं, कुठल्याही संकटाला, कुठल्याही परिस्थितीला न घाबरणार असं हे बालिश मन असतं. बघा लहान मुलं कधी अशी कुठल्याही गोष्टीला अशी पटकन घाबरत नाही किंवा काही लगेचच ते जाणून घेत असतात की लगेच माघार घेत नाही, कारण त्यांना ती तेवढी समज नसते. त्यांना सतत कार्यरत असतं, सतत करायचं असतं, करून बघायचं असतं. तर अशी ही जी भावना असते ही बालिश मनाची, की सतत काहीतरी करत राहायचं, नवं नवं शोधत राहायचं, नव्या गोष्टींचा विचार करायचा. तर हे असं लहान असतं मन, की लहान वय असतं, परंतु हे जे लहान वय आहे ते लहान वय फार मोठं करून घेणारं असतं. तर याचा विसर नाही पडून द्यायचा, तो अनुभवायचा आपण आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्या त्या वेळेला लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला. सगळ्या गोष्टींमध्ये हे बालिश मन आपल्याला पुढे घेऊन जाणार असतं, कधीच मागं घेऊन येत नाही. या बालिश मनावर विश्वास ठेवा. सगळ्यांमध्ये आहे ते सगळ्यांनी बाहेर काढायचं आणि मार्गस्थ राहायचे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.